नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 11 कार्य आणि ऊर्जा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, ह्या पाठाचा अभ्यास आपण मागच्या सेशनमध्ये केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये काय पाहणार आहोत? आपण ह्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. मुलांनो, यातला पहिला प्रश्न आहे, कंसातील दिलेले योग्य शब्द योग्य ठिकाणी घालून वाक्य पूर्ण करा. त्यातली पहिला प्रश्न आहे विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे असे आहे, त्यासाठी डॅश लावले असता डॅश घडेल, कारण पाण्याचे डॅश होणार आहे. इथे हे काय दिलेले आहेत, पर्याय काय दिलेले आहेत तर विस्थापन, कार्य आणि बल. काय दिलेले आहेत पर्याय तर विस्थापन, कार्य आणि बल. प्रश्न काय आहे तर विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी डॅश लावले असता. मग आता पाणी आपल्याला बादलीभर उपसायचे, मग त्याच्यासाठी आपल्याला काय लावावं लागेल तर बल लावावे लागेल. बरोबर की नाही? बल लावावे लागेल. मग इथली गाळलेली जागा काय येणार तर बल. ह्याचं उत्तर काय येणार तर बल असता. बल लावले असता काय होतं तर बल लावल्यानंतर काय होतं तर कार्य. काय घडेल तर कार्य घडेल, कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे. म्हणजे आपण पाणी काढणार आहोत की नाही, म्हणजे काय होणार आहे तर पाण्याचे विस्थापन होणार आहे. कळलं? विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल, कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे. जेव्हा एखाद्या बल लावून जेव्हा विस्थापन होते तेव्हा काय म्हणतो आपण? कार्य झाले असे म्हणतो की नाही? काय बल लावले तर काय होतं तर बल लावून विस्थापन होते तेव्हा काय झालं म्हणतो आपण की त्या वस्तूचे काय झालं तर कार्य झाले असे म्हणतो की नाही आपण? म्हणजेच काय तर विहिरीतून बादलीभर पाणी उपसायचे आहे, त्यासाठी बल लावले असता कार्य घडेल, कारण पाण्याचे विस्थापन होणार आहे. आता दुसरा प्रश्न कुठला आहे तर घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला डॅश प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल. काय तर घराच्या उतरत्या छपरावरून चेंडू सोडल्यास चेंडूला काय डॅश प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल. म्हणजेच डॅश ऊर्जेचे रूपांतरण डॅश ऊर्जेत होईल. आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत मुलांनो, गतिज, स्थितिज आणि गती. काय दिलेले आहेत पर्याय? गतिज, स्थितिज आणि गती. मग काय येईल तर घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल. काय होईल तर गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल. म्हणजेच काय होईल तर स्थितिज ऊर्जेचे रूपांतरण कशात होईल तर गतिज ऊर्जेमध्ये होईल. मग याचं उत्तर काय येणार आहे तर घराच्या उतरत्या छपरावर चेंडू सोडल्यास चेंडूला गती प्राप्त होऊन तो वेगाने जमिनीवर पडेल. म्हणजे स्थितिज ऊर्जेचे रूपांतरण कशात होईल? गतिज ऊर्जेमध्ये होईल. कळलं? आता तिसरा प्रश्न आहे, दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल. काय तर भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल, त्याच्या डॅश ऊर्जेचे रूपांतरण डॅश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण आहे. काय तर दिवाळीत भुईनळ्याची शोभा तुम्ही पाहिली असेल, डॅश ऊर्जेचे रूपांतरण डॅश ऊर्जेत होण्याचे हे उदाहरण आहे. मग ऑप्शन काय दिलेले आहेत, पर्याय काय दिलेले आहेत तुम्हाला तर प्रकाश, अणू, रासायनिक आणि सौर. मग काय होईल तर फटाक्यामध्ये कुठली ऊर्जा असते तर रासायनिक ऊर्जा असते. मग रासायनिक ऊर्जेचे रूपांतर आपण जेव्हा फटाके पेटवतो तेव्हा कशात होतं तर प्रकाश ऊर्जेमध्ये होतं. कळलं? काय तर रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण कशात होतं? जेव्हा आपण फटाके हे काय आहेत तर रासायनिक, फटाक्यांमध्ये रासायनिक ऊर्जा असते, आणि जेव्हा आपण ते फटाके पेटवतो तेव्हा त्याचे रूपांतर कशामध्ये होतं तर प्रकाश ऊर्जेमध्ये होतो. आपल्याला प्रकाश, आपण जेव्हा पाऊस वगैरे लावतो तेव्हा त्याच्यातून प्रकाश येतो ना, म्हणजेच काय तर रासायनिक ऊर्जेचे रूपांतरण कशात होते? प्रकाश ऊर्जेमध्ये होते. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे, पुढची गाळलेली जागेचा प्रश्न आहे, सौर चूल हे सूर्याच्या डॅश ऊर्जेचे उपयोजन आहे. तर सौर विद्युत घट व सौर दिवे हे सूर्याच्या डॅश ऊर्जेचे उपयोजन आहे. याच्यामध्ये ऑप्शन्स काय दिलेत मुलांनो? प्रकाश, रासायनिक आणि उष्णता. मग सौर चूल, आपण सौर चूल म्हणजे सूर्याच्या प्रकाशामधून, म्हणजे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने आपण सौर चूल हे बनवतो की नाही. मग हे सूर्यचूल हे सूर्याच्या कुठल्या तर उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे. सूर्यचूल आपण कशासाठी वापरतो तर जेवण करण्यासाठी वापरतो. मग सौर चूल हे सूर्याच्या उष्णता ऊर्जेचे उपयोजन आहे. तर सौर विद्युत घट
व सौर दिवे हे सूर्याच्या डॅश ऊर्जेचे उपयोजन आहे. तर कशाच्या? तर प्रकाश ऊर्जेचे उपयोजन आहे. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे की गाळलेली जागा आपल्याला भरायची आहे की एका मजुराने 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली. जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर डॅश कार्य घडेल. काय? कसं कार्य घडेल? त्याने काय 4 पाट्या खडी 100 मीटर अंतरावर वाहून नेली आणि जर त्याने 2 पाट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर कार्य कसे घडेल? समान घडेल. कसं घडेल? कारण कार्य कसं घडेल? तर समान घडेल. कळलं? इथे त्यांनी 4 पाट्या घेतलेल्या आहेत आणि अंतर किती आहे? तर 100 मीटर आहे. किती विस्थापन आहे? तर 100 मीटर आहे आणि 4 पाट्या आहेत. किती? तर 4 पाट्या आणि त्याने नंतर 2 पाट्या 200 मीटर. मग अंतर कसं होईल? कार्य कसं होईल? तर कार्य याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये विस्थापन जास्त आहे पण त्याला बल कमी लावावं लागेल आणि इथे त्याला 4 पाट्या खडी उचलायला लागेल म्हणजे त्याला बल जास्त लावावे लागेल आणि विस्थापन कमी आहे. पण मग काय होईल? तर त्याने 2 पेट्या खडी 200 मीटर अंतरावर वाहून नेली तर कार्य कसं घडेल? तर समान घडेल. कळलं? आता पदार्थांच्या अंगी असणारी कार्य करण्याची क्षमता म्हणजे काय? ऊर्जा, विस्थापन की बल? तर आपल्याला ऊर्जेची तुम्हाला डेफिनेशन तर माहितीच आहे, व्याख्या की कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? तर ऊर्जा असे म्हणतात. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, सांगा मी कोणाशी जोडी करू. आता अ गट दिलेला आहे आणि ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये काय दिलेलं आहे? तर घरंगळणारा पदार्थ, अन्न, ताणलेले धनुष्य, सूर्यप्रकाश आणि युरेनियम. आणि ब गटामध्ये काय दिलेलं आहे? तर उष्णता ऊर्जा, अणु ऊर्जा, गतिज ऊर्जा, स्थितीज ऊर्जा आणि रासायनिक ऊर्जा. कळलं? तर घरंगळणारा पदार्थ काय आहे? घरंगळणारा पदार्थ काय येणार? तर गतिज ऊर्जा. कळलं? आता एखादा समजा बॉल असा आपण घरंगळत गेला किंवा गोटी घरंगळत गेली म्हणजे तिच्यामध्ये गतिज ऊर्जा असते ना, गती असते तिच्यामध्ये. त्याच्यामुळे ह्याची जोडी कशाशी लागेल? तर गतिज ऊर्जेशी. अन्न काय आहे? तर अन्न रासायनिक ऊर्जा आहे. काय? अन्न रासायनिक. अन्नाचं काय कशाची जोडी लागेल? रासायनिक ऊर्जेशी. ताणलेले धनुष्य, जेव्हा ताणलेलं धनुष्य आहे ते स्थितीज ऊर्जेशी. कळलं? सूर्यप्रकाश, उष्णता ऊर्जा. आपल्याला सूर्यापासून आपल्याला उष्णता ऊर्जा मिळते. आणि युरेनियम. आता युरेनियम हे काय? युरेनियम म्हणजे हे काय आहेत? हे जड मूलद्रव्य आहेत. काय मिळते त्याच्यापासून? तर अणु ऊर्जा मिळते. काय? त्यांच्या अणूच्या विघटनामुळे काय मिळते आपल्याला? अणु ऊर्जा मिळते. कळलं? जोड्या लावा. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, काय सांगाल? त्यातला पहिला प्रश्न आहे की विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल? काय? तर विस्थापन झाले असं केव्हा म्हणता येईल? ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलते. विस्थापन म्हणजे काय? तर वस्तूची मूळ जागा बदलते. पण वस्तू स्वतःची जागा स्वतःहून बदलते काय मुलांनो? तर नाही. तर त्याच्यासाठी काय लावावं लागतं? आपल्याला जोर लावावं लागतं. म्हणजे काय लावावं लागतं? बल लावावं लागतं. म्हणजे विस्थापन झाले असे केव्हा म्हणता येईल? ज्यावेळी वस्तूची मूळ जागा बदलली जाते तेव्हा विस्थापन झाले असे म्हणता येईल. कळलं? एका जागेहून वस्तू दुसऱ्या जागी गेली म्हणजे त्या वस्तूचे काय झालं? तर विस्थापन झाले. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे, कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो? तर कार्य म्हणजे काय? तर कार्य म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. जेव्हा आपण बल लावून एखाद्या वस्तूचे विस्थापन होतं तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. कळलं? मग कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार करावा लागतो? तर कार्य मोजण्यासाठी बल आणि बलाने झालेले विस्थापन. कळलं? बल लावून जेव्हा एखाद्या वस्तूचे विस्थापन होते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. मग कार्य मोजण्यासाठी कशाचा विचार केला जातो? तर बल आणि बलाने झालेले विस्थापन या दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो. समजलं? आता तिसरा प्रश्न आहे मुलांनो, ऊर्जेची विविध रूपे कोणती? आपण आता ऊर्जा म्हणजे काय ते पाहिलेलं आहे आणि त्याची विविध रूपे आपण पाठामध्ये शिकलेलो आहोत. ऊर्जा म्हणजे काय? तर कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा. मग त्याची रूपे कुठली आहेत? तर ऊर्जेची विविध रूपे आहेत जसे की यांत्रिक, ध्वनी, उष्णता, प्रकाश, रासायनिक आणि विद्युत ऊर्जा. कळलं? ही ऊर्जेची अनेक रूपं आहेत. समजलं तुम्हाला हे प्रश्नांची उत्तरं? तर पुढचा प्रश्न आहे, निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा. काय? तर निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा. आता सूर्यप्रकाश आपल्याला सगळ्यात जास्त ऊर्जा कशापासून मिळते? म्हणजे मेन ऊर्जेचा स्रोत कोण आहे? तर सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते.
मग आपण निसर्गातील ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी सांगा, ह्या प्रश्नाचं उत्तर आता पाहूया. सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती आपले अन्न बनवतात. कळलं? वनस्पती काय करतात? सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने काय करतात? तर कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्य यांच्या साहाय्याने काय बनवतात? ते स्वतःचे अन्न स्वतः बनवतात. ही त्याला प्रकाश संश्लेषण म्हणतात. हे तर आपण शिकलेलोच आहोत. मग सूर्यप्रकाशातील सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न बनवतात. अन्न बनते तेव्हा त्यात काय होतं? रासायनिक ऊर्जा निर्माण होते. अन्न जेव्हा बनते तेव्हा काय होतं? तर रासायनिक ऊर्जा निर्माण होते. हे अन्न जेव्हा खातात प्राणी तेव्हा काय होतं? त्यांना स्नायू ऊर्जा येते. कळलं? काय होतं? तर जेव्हा हे अन्न प्राणी खातात तेव्हा काय येतं? त्यांना स्नायू ऊर्जा येते. अन्न पचनाने शरीरात उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते. काय होते? तर अन्न पचनाने शरीरामध्ये उष्णता ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा रूपांतरणाची साखळी पुढील प्रमाणे दाखवता येईल. बघा आता सौर ऊर्जामधून काय होतं? तर ऊर्जेने काय होतं? तर सौर ऊर्जा वापरून वनस्पती अन्न तयार करतात. कळलं? आणि त्या अन्नामध्ये काय असतं? तर रासायनिक ऊर्जा असते. कळलं? आणि मग ही रासायनिक ऊर्जा प्राणी खाऊन त्याच्यामध्ये स्नायू ऊर्जा तयार होते. आणि अन्न पचन झालं आपल्या शरीरामध्ये तेव्हा उष्णता ऊर्जा देखील निर्माण होते. म्हणजे अशा प्रकारची आपण ऊर्जा रूपांतरणाची एक साखळी ही अशी सांगता येईल. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, ऊर्जा बचत का करावी? ऊर्जा बचत का करावी? हा तर मोठा म्हणजे एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे की ऊर्जा बचत का करावी, याचं उत्तर आता बघूया. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे मुलांनो. ऊर्जा निर्मितीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर इंधन वापरावे लागते. पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित प्रमाणात आहेत ना. पृथ्वीवर इंधने ही मर्यादित प्रमाणात आहेत आणि आपली लोकसंख्या ही अतिशय वाढत आहे. त्यामुळे जी काही इंधने आहेत ती आपल्याला आता कमी पडू लागलेली आहेत. कळलं? मग ऊर्जेच्या अतिवापरातून अजून काय होतं? तर ऊर्जेचा आपण अतिवापर केला तर त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात. आणि या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जा बचत करावी लागते. कळलं? ऊर्जा म्हणजे काय होतं? तर ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. ऊर्जा निर्मितीच्या वेळी काय होतं? तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं? इंधन वापरावे लागते. तर पृथ्वीवर इंधने देखील मर्यादित आहेत. ऊर्जेच्या अतिवापरापासून काय होतं? तर कार्बन डायऑक्साईड सारखे जागतिक तापमान वाढ करणारे वायू वातावरणात मिसळतात. आणि या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी ऊर्जेची बचत करावी लागते. कळलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, हरित ऊर्जा कशाला म्हणतात? काय? हरित ऊर्जा कशाला म्हणतात? तर ज्या ऊर्जा स्रोताच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक उदाहरणार्थ मिथेन, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांसारखे घटक बाहेर पडत नाहीत, अशा ऊर्जा स्रोतांना हरित ऊर्जा असे म्हणतात. काय? तर ज्या ऊर्जा स्रोतांच्या वापराने कार्बन आणि त्याचे घटक उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांसारखे घटक बाहेर पडत नाही, अशा स्रोतांना काय म्हणतात? तर हरित ऊर्जा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे मुलांनो, अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात? काय? तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत कशास म्हणतात? ऊर्जेचे दोन स्रोत आपण पाहिलेले आहेत की अपारंपरिक आणि पारंपरिक. मग अपारंपरिक म्हणजे काय? तर अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा जी पुन्हा पुन्हा वापरता येते. काय? तर अक्षय आणि उदंड स्वरूपात असणारी ऊर्जा पुन्हा पुन्हा वापरता येते, अशा स्रोतांना अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. कळलं? जसे की सौर ऊर्जा, आपण सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही कशी आहे? तर अक्षय आणि उदंड स्वरूपात मिळणारी आहे की नाही? मग ती ऊर्जा आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो. मग अशा स्रोतांना काय म्हणतात? तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत असे म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे मुलांनो, सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? आता सौर चूल आणि सौर जलतापक आणि सौर शुष्कक या उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. कुठला? तर सौर चूल आणि सौर जलतापक म्हणजे पाणी गरम करण्यासाठी असतं ना, आणि सौर शुष्कक या उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. सौर विद्युत गटात सौर ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा तयार होते. कळलं? तर सौर ऊर्जा उपकरणांमध्ये सूर्यापासून मिळणाऱ्या कोणत्या ऊर्जेचा वापर केला जातो? तर सौर चूल, सौर जलतापक आणि सौर शुष्कक या उपकरणात सौर ऊर्जेतील उष्णता ऊर्जेचा वापर केला जातो. सौर विद्युत गटात
सौर ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा तयार होते. समजलं? आता पुढचा प्रश्न आहे मुलांनो, अपारंपरिक ऊर्जा स्रोताचा वापर जास्तीत जास्त करणे का आवश्यक आहे? कळलं? काय? तर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे आवश्यक का आहे? याचं उत्तर आपण पाहूया. अपारंपरिक ऊर्जा स्रोत नवीकरणीय आहेत, म्हणजे आपण त्याचा वापर पुन्हा पुन्हा करू शकतो. कळलं? त्यांचा साठा उदंड आहे आणि कधी न संपणारा आहे. या उलट म्हणजे हे कुठले ऊर्जा स्रोत? सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, आपण आता सौर ऊर्जा वगैरे पाहिले ना, ती कशी आहे? तर ती नवीकरणीय आहे. त्यांचा साठा उदंड आहे आणि कधीही न संपणारा आहे. या उलट जे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत, ऊर्जा साठे आहेत, ते म्हणजे काय तर पेट्रोल, नैसर्गिक वायू आहेत ना, नैसर्गिक वायू, पेट्रोल, डिझेल, हे काय आहेत? तर हे म्हणजे हे त्यांचे साठे म्हणजे मर्यादित आहेत. आता आपण जे जास्त वापरले तर ते संपून जाणार, ते पुन्हा तयार होत नाही. म्हणजेच काय? तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत हे नवीकरणीय आहेत, म्हणजे त्यांचे साठे उदंड आणि कधी न संपणारे आहेत. या उलट पारंपरिक ऊर्जा साठे एकदा संपले की पुन्हा निर्माण करता येणार नाहीत. शिवाय त्यांच्या अतिवापराने प्रदूषण पण होतं. आपण जर पेट्रोल, डिझेल जास्त वापरलं, जास्त गाड्या, जास्त पोल्युशन होतं, हो की नाही? जास्त गाड्या जेव्हा म्हणजे आपल्या वाहतूक होते तेव्हा काय होतं? तर पोल्युशन होतं. म्हणजे अतिवापराने प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ होते आणि हवामान बदल अशा समस्या उद्भवतात. यावर सोपा उपाय म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर जास्तीत जास्त करणे होय. कळलं? आता मुलांनो, पुढचा प्रश्न आहे, आमच्यात वेगळा कोण? आता याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि वाहता वारा. आता मला ह्याच्यात सांगा कोण वेगळं आहे? तर ह्याच्यामध्ये हे काय? डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू हे कसले पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत की नाही? डिझेल, खनिज तेल, नैसर्गिक वायू. मग ह्याच्यात वेगळा कोण आहे? तर वाहता वारा. समजलं? तर दुसरं आहे धावणारी मोटर, ओंडका, वाहून नेणे, टेबलावर ठेवलेले पुस्तक आणि दप्तर उचलणे. आता बघा, धावणारी मोटर, ओंडका वाहून नेणे, दप्तर उचलणे हे सगळे विस्थापन दर्शवणाऱ्या क्रिया आहेत ना. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दप्तर उचललं जाते, म्हणजे विस्थापन होत आहे ना, दप्तराचं ओंडका वाहून नेतोय, हे पण विस्थापन दर्शवणारी क्रिया आहे. धावणारी मोटार पण विस्थापन दर्शवणारी क्रिया आहे. मग टेबलावर ठेवलेले पुस्तक विस्थापन दर्शवणारी क्रिया आहे का? तर टेबलावर ते शांतपणे बसलेलंच आहे ना, म्हणजे ते हलत नाही, त्याचं विस्थापन होत नाही. म्हणजे ह्याच्यातलं वेगळं कोण आहे? तर टेबलावर ठेवलेले पुस्तक. कळलं? आता तिसरं आहे सूर्यप्रकाश, वारा, लाटा, पेट्रोल. आता सूर्यप्रकाश, वारा, लाटा हे काय आहेत? अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत आणि पेट्रोल हे काय आहे? तर पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे पेट्रोल हे वेगळं आहे ना यांच्यापासून. आता चौथा आहे बंद खोलीतील पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात एसी चालू करणे, घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे. आता ह्या सगळ्या वरच्या आहेत. बंद खोलीत पंखा चालू ठेवणे, काम करताना टीव्ही चालू ठेवणे, थंडीच्या काळात एसी चालू करणे, हे सगळ्या विद्युत ऊर्जेचा गैरवापर करणाऱ्या क्रिया आहेत, असलेल्या क्रिया आहेत ना ह्या. आणि घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हीच फक्त क्रिया की ऊर्जेची बचत करणारी क्रिया आहे. मग त्याच्यामधून ह्या क्रियांपैकी घरातून बाहेर जाताना दिवे बंद करणे हीच वेगळी क्रिया आहे. समजलं? तर आपण आज काय पाहिलं मुलांनो? तर आपण आज ह्या पाठातला स्वाध्याय पाहिला. कळलं?